दंड कसुत उदात झाला, शापे राक्षसत्व पावला, तो अंगद थाप हानी तलात काळ केला निर्मुक्त. या ठिकाणी नाथबाबा म्हणतात श्रोत्यांना शंका होईल, फक्त एक ग्राही निर्मुक्त झाली असणारी, त्याच्यामुळे असणारा कुठला माझा दुसरा पुरावा आहे का? त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात दंडक शाप उदत, दंडक सुद्धा असणारा उदत झाला आणि ते सुद्धा शापामुळे राक्षस झाला होता. अंगदाने थाप मारल्याबरोबर त्याचा शाप निर्मुक्त झाला. दुसरा पुरावा या ठिकाणी नाथबाबांनी दिला आहे. दक्ष शाप नारदासी, दोन मुहूर्त स्थिर न राहसी, तो द्वारके राय वर्षानुवर्षी सत्संगाशी शापन बाधे. नाथबाबा तिसरा पुरावा देऊन सांगतात, या ठिकाणी असणारा दक्षता शाप असणारा, दक्ष प्रजापतीने शाप नारदाला दिला होता, सर्वांना कथा ज्ञात आहे. आणि त्या शापामुळे असं होतं की नारदा तू या ठिकाणी एक क्षणभर पुढे थांबता येणार नाही. परत ते सुद्धा या ठिकाणी द्वारकेमध्ये येऊन राहत होते, कारण का सत्संगामध्ये शापाची सुद्धा बाधा होत नाही. या ठिकाणी नाथबाबा सांगतात जळचार ग्राही शाप दग्ध, लागत हनुमंताचे पद, नकाग्र झाले शुद्ध सुखागाध संत चरणी. या ठिकाणी तो ग्राही असणारी सुद्धा किती दिवसापासून या ठिकाणी शापामध्ये पडलेली होती, पण हनुमंताचा पदस्पर्श झाल्याबरोबर असणारी सर्व शुद्ध आणि दिव्य शरीरामध्ये या ठिकाणी समोर आलेले आहे. लागता कपीचे नकाग्र, सांडिले शापजन्य शरीर, लावून अवयव सुंदर गगन सत्वर उसळली. नाथबाबा म्हणतात हनुमंताचा फक्त नकाचा स्पर्श झाला आणि या ठिकाणी शापजन्य शरीर चाललं आहे, दिव्य शरीर या ठिकाणी लाभलेलं आहे आणि तो निर्मुक्त असणारी तो ग्रही झालेले आहे. म्हणतात अंतरिक्ष गगनांतरी, राहुनी बोलात सुंदरी, विजय होई कपिकेशरी निरंतरी राम प्रेम. त्या ठिकाणी समोर अंतरिक्षामध्ये आहे तो राक्षसी थोबड वरी उभी राहिली आहे आणि सांगत आहे हनुमंता विजयी भो. असं या ठिकाणी त्या ठिकाणी तो त्या राक्षसच्या कोणत्या असतात त्या अप्सरा असणारी हनुमंताला पुढे बोलायला सुरुवात करत आहे. कर जोडून या वंदना, करोनी विनावी हनुमान, निविदून मालिनी अप्सरा जाण स्वर्गभूषण स्वर्गीचे. हात जोडला आहे तर हनुमंताला सांगू लागली मी विदून मालिनी नावाचे अप्सरा आहे, याचे कारण मी स्वर्गाचे भूषण असणारे गाजवलेलं आहे. या ठिकाणी मी आणि कसे आले काय झालं पुढे असणारी माहिती हनुमंताला सांगू लागली. हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. चल दत्ता. वाचक दत्ता चामनार, सुचेक कल्याण महाराज. संपवायचं सगळं आता संपलाच. सूर्यप्रभे समान, सूर्यप्रभे सम विमान करोनी विचरता गगन, भास्करे शोभोनिया जान, ऋषियाश्रमी विमान पाडिले. विधिन मोडने अप्सरा बोलू लागली सूर्य तेजासारखं विमान केलेलं आहे आणि मी या ठिकाणी ते विमान